ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायची आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आता जे CETची एक्झाम दिलेली आहे, आता त्याचा जो रिझल्ट लागल्यानंतर कॅपराऊंड प्रोसेस सुरू होणार आहे. तर कॅपराऊंड प्रोसेस तुम्हाला CET सेलची जी साईट आहे यावरती आपल्याला जे पूर्ण कॅपराऊंड आहे ते भरायचे आहे. तर कॅपराऊंड भरायच्या अगोदर आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचे आहे, स्टार्टिंगला रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे. त्यानंतर कॉलेजला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे. जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला व्हेरीफाय करून घ्यावं लागतात आणि त्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल, प्रोविजनल आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर कॅपराऊंड 1 सुरू होणार आहे, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 3. तर अशा प्रकारे ही इंजिनिअरिंगसाठी जे विद्यार्थी ॲडमिशन घेतात त्यांच्यासाठी ही प्रोसेस असणार आहे. तर अशा प्रकारे त्यांची ॲडमिशन होणार आहे. त्यासाठी जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला अडचण जाणार नाही व तुमची जी ॲडमिशन आहे ती लवकर होऊन जाणार. कारण भरपूर विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन या डॉक्युमेंट्स कमी असतात, त्यामुळे पेंडिंग राहतात. तर बघा, जे विद्यार्थी फर्स्ट इयरसाठी इंजिनिअरिंग करणार आहे आणि ज्यांनी CET दिलेली आहे त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट्स आहे. हे डॉक्युमेंट्स त्यांना इम्पॉर्टंट आहे. सर्व डॉक्युमेंट्स त्यांना ॲडमिशनसाठी लागणार आहे. तर सर्वप्रथम बघा, डॉक्युमेंटमध्ये आहे CETचा रिझल्ट. जो तुम्ही CET देणार आहे त्याचा जो रिझल्ट लागणार आहे त्याची तुम्हाला मार्कशीट द्यावं लागणार आहे. भरपूर विद्यार्थी JEE देतात, त्याची मार्कशीटसुद्धा तुम्ही देऊ शकता. त्याचासुद्धा भरपूर फायदा होतो. तुम्हाला मार्क्स 1, 2, 3 सुद्धा असले तरी तुम्ही JEEचे मार्क्स ॲड करा, कारण JEEचे मार्क्ससुद्धा यामध्ये कॅल्क्युलेट केले जातात. त्यानंतर 10वीची मार्कशीट, त्यानंतर तुम्हाला 12वीची मार्कशीट म्हणजे SSC, HSC ह्या मार्कशीट तुम्हाला द्याव्या लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेट गरजेचे आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर, भरपूर विद्यार्थ्यांचे नॉन क्रिमिलियर हे एक्सपायर झालेले असेल किंवा कोणी काढलेले नसेल, तर आता तुमच्याकडे वेळ आहे, तर नॉन क्रिमिलियर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचे डोमिसाईल लागणार आहे. हे सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे. हे तुमच्याकडे आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या. म्हणजे या व्हिडिओमध्ये जेवढे डॉक्युमेंट सांगितलेले आहे पूर्ण डॉक्युमेंट तुमच्याजवळ आहे किंवा नाही चेक करा. जर नसेल तुम्ही काढू शकता, कारण तुमच्याकडे आता वेळ आहे. नंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही. आणि त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. भरपूर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे. या डॉक्युमेंट्स जर नसेल तर तुमची ॲडमिशन होणारसुद्धा नाही, असे सुद्धा या अगोदर झालेले आहे. म्हणून कास्ट व्हॅलिडिटी जर काढली असेल तर खूप छान, जर काढली नसेल तर तुमच्याकडे अजूनसुद्धा वेळ आहे, तुम्ही अप्लाय करून घ्या. 1 ते 2 महिन्यामध्ये तुमची व्हॅलिडिटी येईल. स्टार्टिंगची प्रोसेस जी आहे ती तुम्ही रिसिप्टवरसुद्धा करू शकता. परंतु जर तुमची व्हॅलिडिटी आली नाही तर तुम्हाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार नाही आहे, हे 100% आहे. तुम्ही एकदा अजून कन्फर्म करू शकता कुठून की व्हॅलिडिटी हे किती इम्पॉर्टंट आहे. फक्त ओपन कास्टला व्हॅलिडिटी लागणार नाही आहे, बाकी जेवढे कास्ट आहे सर्व कास्टला व्हॅलिडिटी हे कंपल्सरी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला TC लागणार आहे, जे तुमचे शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर तुमचे रिझर्वेशन सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमच्याकडे कोणतं रिझर्वेशन असेल, डिफेन्स, EX सर्व्हिसमॅनचे पाल्य, अशा प्रकारे काही तुमच्याकडे रिझर्वेशन असेल तर तुम्ही हे देऊ शकता. हे सर्वांकडे नसते, ज्यांच्याकडे आहे ते विद्यार्थी देऊ शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट यामध्ये आपण इम्पॉर्टंट आहे असं म्हणू शकतो, कारण या फॉर्ममध्ये TFWSचं ऑप्शन असते. तर त्या TFWSचं ऑप्शन काय आहे याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर थोड्या दिवसामध्ये मिळून जाणार आहे. कारण TFWSमध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्हाला 1ही रुपया कॉलेजला फी भरायची गरज नाही आहे. अशा प्रकारे ऑप्शन आहे. तर याचे जे डॉक्युमेंट्स आहे हे इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. 8 लाखाच्या आतमध्ये इन्कम सर्टिफिकेट लागते, तरच ते विद्यार्थी TFWSमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि हे भरपूर विद्यार्थी याचा फायदा घेतात, परंतु ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आहे तेच घेऊ शकतात. ज्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही आहे त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळणार नाही आहे. म्हणून चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा काढणं गरजेचं राहणार आहे. आणि त्यानंतर राहणार आहे तुमचे आधार कार्ड, जे ID प्रूफचं काम करणार आहे. अशा प्रकारे हे 10 ते 11 डॉक्युमेंट्स आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे की हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. आणि इंजिनिअरिंगबद्दलच्या सर्व जे अपडेट आहे तुम्हाला वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅपराऊंड, रजिस्ट्रेशन, बाकी ज्याही गोष्टी साईडवर उपलब्ध होतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता, त्यावरती तुम्हाला पूर्ण अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे तुमच्याकडून ऑनलाईनमध्ये जरी व्हिडिओ मिस झाला तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन सुद्धा बघू शकता सर्व अपडेट. तर अशा प्रकारे ही इम्पॉर्टंट डॉक्युमेंटची लिस्ट आहे. यामधले सर्व डॉक्युमेंट इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा. व इंजिनिअरिंगबद्दल सर्व जे अपडेट आहे हे तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.